नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर। महागाई भत्ता 53% थेट आता 55%वर। सरकारकडून 8व्या वेतन आयोगापूर्वी मोठं गिफ्ट। या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होईल, 2 महिन्यांची थकबाकी मिळणार, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही अजूनही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील। डीए वाढीचं संपूर्ण गणित। सरकारने 2% वाढ जाहीर केली, यामुळे महागाई भत्ता आता 55% झाला। या वाढीचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणार आहे, कारण नवीन दर जानेवारी 2025 पासून लागू होतील। उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 19,000 असेल तर त्याचा डीए 10,070 रुपयावरून 10,450 होईल, म्हणजे 380 रुपये जास्त मिळणार। 2 महिन्यांची थकबाकीही मिळणार। सरकारने मार्च महिन्यात हा निर्णय घेतला असला तर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याची थकबाकी पैसे कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत, त्यामुळे हा बोनसच आहे। 8वा वेतन आयोग। काय बदल होऊ शकतात? 8वा वेतन आयोग स्थापन केला आहे, ज्याची शिफारस जानेवारी 2026 पासून लागू होऊ शकते। यामुळे वेतन संरचनेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे। त्याचा लाभ लाखो कर्मचाऱ्यांना मिळेल। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही खूप मोठी बातमी आहे। तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमची प्रक्रिया नक्की कळवा। अधिक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।